मराठमोळ्याचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मतचोरी हा विषय ज्याप्रमाणे देशभर गाजत आहे, आता त्याची धग मानदेशापर्यंत पोहोचली आहे। मान तालुक्यातील मसवड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी पालिकेने प्रसिद्ध केली आहे। ती यादीही एक प्रकारे मतचोरीचाच प्रकार असल्याचा आरोप होत आहे। पालिकेच्या 10 प्रभागात 460 बोगस मतदार हे काही याद्या चाळून मिळालेले असून ह्याची एका प्रभागात 3-4 वेळा नावे आहेत। त्यामुळे एक मतदार सकाळी, दुपारी आणि सायंकाळी असे 3 वेळा या मतदार यादीप्रमाणे मतदान करू शकतो। त्यामुळे हे तब्बल बोगस 983 मतदान कोणाचाही जय पराजय करू शकते। यासाठी आम्ही 17 ऑक्टोबर रोजी या डबल टिबल मतदान यादीतील नावासंदर्भात लेखी आक्षेप नोंदवलाय। पालिका प्रशासन निवडणूक विभागाने आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर हायकोर्टाचे दार ठोठावे लागले तरीही मागे हटणार नाही असे मसवड येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मानखटावचे नेते अभयसिंह जगताप यांनी मसवड येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले। सध्या होऊ घातलेल्या मसवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने मसवड पालिकेच्या मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या। या यादीवर आक्षेप घेण्याची गत आठवड्यात तारीख होती। त्याची मुदत वाढवून 17 ऑक्टोबर ही करण्यात आली होती। मात्र ही मुदत 10 प्रभागांच्या याद्या तपासणे मोठे जिक्रीचे होते। एका यादीत एका व्यक्तीचे 2 ते 3 वेळा नावे आहेत तर काही मतदारांचे 7 वेळा नावे। पुळकोटी येथील 22 नावे, देवापूर मधील 8, रांजणी येथील 3, दिडवागवाडी, दिवड, पळशी, मानेवाडी, आटपाडी, लमाण समाजात 18 नावे पर्यंत, भालवडी आदी ग्रामपंचायत हद्दीतील नावे मसवड पालिकेच्या मतदार यादीत कोणी आणि का लावली, यामुळे बोगस मतदानाला नक्की पाठीशी घालत कोण, यामुळे बोगस मतदानाला नक्की पाठीशी कोण घालतय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी गटाने प्रशासनाला हाताशी धरून बोगस मतदारांची मोठी संख्या मतदार यादींमध्ये वाढवलेली आहे। गतवेळी झालेल्या पालिका निवडणुकीत हेच बोगस मतदार अनेकांसाठी आधार ठरले होते। अशा बोगस मतदारांविरोधात आपण निवडणूक आयोगाकडे हरकती दाखल केल्यात। ही बोगस नावे मतदार यादीतून वगळावीत यासाठी आमचा लढा सुरू असून वेळप्रसंगी आपण उच्च न्यायालयात याविरोधात दाद मागणारे मसवड पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर आक्षेप घेतलेल्या जगताप यांनी प्रशासन आणि सत्ताधारी गटावर जोरदार पत्रकार परिषदेत जोरदार हल्ला केला। जगताप यांनी या विरोधात आवाज उठवताना पालिका हद्दीतील सर्व 10 प्रभागातील मतदार याद्या पत्रकारांसमोर सादर करताना एकाच मतदारांची 2 प्रभागात नावे आल्याचं स्पष्ट केलं, तर काही प्रभागात सत्ताधाऱ्यांनी आपल्या विरोधातील मतदारांची नावे जाणीवपूर्वक त्या प्रभागातून वगळली आहेत तर आपल्या मर्जीतील इतर प्रभागातील नावे आपल्या प्रभागात लावली आहे। एवढंच काही तर एका महाभागाने प्रशासनाला हाताशी धरून ग्रामीण भागातील जनतेची नावे ही आपल्या प्रभागात लावली आहेत। ती नावे आम्ही शोधून काढली असून यावर हरकत घेताना संबंधित ग्रामीण भागातील जनतेचे आधार कार्ड आम्ही सोबत जोडले आहे। ज्यांना स्वतःच्या प्रभागात पडण्याची भीती वाटते अशांनीच हे उद्योग केले असले तरी त्यांची डाळ आता शिजणार नाही। मसवड पालिकेच्या मतदार यादीमध्ये 460 असे मतदार आहेत की ज्यांची नावे विविध प्रभागात लावण्यात आलेली असून ही नावे काही प्रभागात 2 वेळा आहेत तर काही प्रभागात 3 वेळा लावली गेली असून ती ओळखू येऊ नये यासाठी त्यांच्या फोटोत फेरफार केली आहे। अशी संख्या मोठी असल्याने 460 मतदार असे आहेत की त्यावर हरकत न घेतल्यास 943 वेळा ते मतदान करू शकतात। हा आकडा फार गंभीर असून यामुळे निकाल कधीही फिरू शकतो। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग 4 मधून लोखंडे नावाचा उमेदवार 6 मतांनी पराभव झाला होता। अशा बोगस मतांचाच तो परिणाम आहे। तर प्रभाग क्रमांक 2 हा मासाळवाडीचा प्रभाग असून या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आनंदा मासाळ यांच्या पत्नीचे मतदार यादीत विधानसभेला नाव होते। माजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार माझी पत्नी होती, मात्र मसवड पालिकेने प्रसिद्ध केलेली मतदार यादीत माझ्या पत्नीचं नाव माझ्या प्रभागातून गायब केलंय। याबाबत आपण लेखी फॉर्म भरून लेखी आक्षेप नोंदवला। यावर पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग या बोगस 2, 3, 4, 7 वेळा नावे असणाऱ्या 460 मतदारांबाबत काय निर्णय होतो याकडे आमचं लक्ष असून निर्णय आमच्या बाजूने लागला तर ठीक, अन्यथा आम्ही शांत बसणार नसून या विरोधात आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत। जोवर मतदार यादीतील बोगस मतदार वगळले जात नाही तोवर पालिका निवडणूक आयोगानेही घेऊ नयेत। आम्हाला जर अपेक्षित न्याय न मिळाल्यास आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं यावेळी जगताप यांनी स्पष्ट केलंय। नमस्कार, आज मसवड नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जमलोय। मसवड नगरपालिकेच्या मतदार याद्या नुकत्याच पब्लिश झाल्या आणि त्या मतदार यादीमध्ये काही आपले जर हरकती असतील तर त्या नोंदवण्याची तारीख 17 तारखेपर्यंत होती। हा वेळ एकतर खूपच कमी होता आणि एवढ्या कमी वेळात एवढ्या सगळ्या याद्या आणि त्या पण याद्या अशा स्वरूपात आहेत की त्या डिजिटल नाहीत,
त्या सगळ्या फिजिकल घ्यायच्या. 10 वॉर्ड आहेत, 10 प्रभाग आहेत आणि या 10 प्रभागाच्या याद्या एकत्र करून एवढी पानं चाळून त्यातून हरकती नोंदवणं तसं खूप अवघड काम होतं. तरी पण खूप कमी वेळ त्यांनी दिला. त्यातूनही आम्ही या सगळ्या याद्या चाळल्या आणि याच्यामधून जो काही निष्कर्ष बाहेर आला तो खरंच म्हणजे आम्हाला सुद्धा स्वतःला आश्चर्य वाटलं. निवडणूक आयोग जी यंत्रणा राबवतं त्याच्यामध्ये अक्षरशः त्यांचे हजारो लोक काम करतात. अनेक IAS अधिकारी त्यामध्ये असतात. अनेक अद्ययावत तंत्रज्ञान वापरलं जातं, सॉफ्टवेअर वापरले जातात आणि तरी सुद्धा निवडणूक आयोगाच्या याद्यांमध्ये इतका घोळ कसा काय असू शकतो त्याचं सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे. फक्त मसवड नगरपालिकेपुरतं आता सांगतो. मसवड नगरपालिकेमध्ये 17 तारखेला आम्ही निवडणूक याद्यांच्या हरकतीचा अर्ज दिला त्यांना आणि आमची हरकत सगळ्यात महत्वाची हरकत आम्ही नोंदवली. सगळ्यात महत्वाची हरकत अशी आहे की मसवड नगरपालिकेमध्ये 460 लोकांचं मतदान दुबार आणि तिबार पद्धतीनं 943 वेळा नोंदवलं गेलं आहे. म्हणजे 460 लोक 2 वेळा किंवा 3 वेळा मतदान करणार आहेत. जर 943 मतदान म्हटलं तर जवळपास 10 प्रभागात, प्रत्येक प्रभागात 100 एव्हरेज हे मतदानाचा हा फरक आहे आणि हा जिंकणं आणि हरण्यामधला फरक असू शकतो. नमस्कार, मी आनंदा मासाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे आणि आता येणाऱ्या नगरपालिकेला मी स्वतः इच्छुक उमेदवार आहे. माझ्या प्रभागामधून, प्रभाग क्रमांक 2 मधून गेली 5-6 वर्ष झालं मी त्या ठिकाणी काम करतोय. लोकांचं सामाजिक असेल सगळ्याच बाजूने. आणि ज्या वेळेला ह्या मतदार याद्या आल्या त्यावेळेला ठीक आहे, आम्हालाही बरं वाटलं की आता बाबा इलेक्शन जाहीर झालेलं आहे. गेली 5 वर्ष आम्ही काम करतो ते कुठेतरी आता फळाला येणार आहे. आणि ज्या वेळेला खरं मतदार याद्या आम्ही हातामध्ये घेऊन बघायला लागलो त्यावेळेला कळालं की जी खरंच मतं आमच्या बाजूने होणारी मतं आहेत, म्हणजे त्यांनाही माहिती असतं विरोधकांना कोणाला कोणाचं मत एक 50% लोकांना गेज केलं जातं. अशा पद्धतीनं जी आमची जवळची लोक आहेत अशा लोकांचं मतदान आमच्या बाजूच्या प्रभागामध्ये, माझा प्रभाग 2 येतो आणि प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि काही 3 मध्ये अशा पद्धतीने केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने जे होणारी मतं आहेत अशी मतं डबल नाव त्या ठिकाणी घातली गेली. एकाच मतदाराचं नाव 2 वेळा त्या ठिकाणी आणलं गेलं. शेजाऱ्याचं सुद्धा प्रभागातलं मतदान आमच्या प्रभागामध्ये लावलं गेलं की विरकर अजय गोपीनाथ हे नाव 3 वेळा आहे. त्या 3 पैकी एक फोटो वेगळा आहे, म्हणजे तो फोटोचा फोटो काढल्यामुळे वेगळा दिसतो आणि 2 फोटो एक्झॅक्ट एकसारखे आहेत. कोमल राजमाने, वडिलांचं नाव सेम आहे, वय जवळपास सेम आहे, सगळीकडे 26 वर्ष आहे. 3 ठिकाणी फोटो आहे, त्यातला एक फोटो फक्त व्यवस्थित दिसतोय प्रभाग नंबर 10 मधला. प्रभाग नंबर 5 आणि 7 मधला फोटो सुद्धा व्यवस्थित दिसत नाही. 3 प्रभागात हे नाव आहे. वाघमारे अलका अशोक, जवळपास फोटो सेमच आहे, झूम आउट झूम इन केलेला आहे. 8 नंबर प्रभागात 2 वेळा हे नाव आहे. फोटो आहे, एक ठिकाणी थोडा ब्लर केलेला आहे, खराब केलेला आहे आणि एक ठिकाणी तो फोटो व्यवस्थित आहे. 5 नंबर या 2 प्रभागात हे नाव आहे. काजल यादव, प्रभाग नंबर 10 मध्ये 2 वेळा हे नाव आहे आणि फोटो दोन्ही ठिकाणी सेमच आहे. एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे, एक ठिकाणचा फोटो व्यवस्थित आहे. अजय साळुंके, एक ठिकाणचा फोटो खराब केलेला आहे. अप्पा बनगर या ठिकाणी तर अजय अंकुश लोखंडे, एक ठिकाणी फोटो व्यवस्थित आहे, दुसऱ्या ठिकाणचा फोटो असा आहे की तो ओळखताच आला नाही पाहिजे. सेम फोटो आहे दोन्ही ठिकाणी. प्रभाग 5 मध्ये 2 वेळा नाव आहे. लोखंडे सेम फोटो आहे, प्रभाग 3 मध्ये 2 वेळा नाव आहे. अलका पिसे सेम फोटो आहे, प्रभाग 9 मध्ये 2 वेळा नाव आहे. तर याची दखल मीडियाने घ्यावी आणि याच्याबद्दल आवाज उठवावा आणि खऱ्या अर्थानं सर्व पक्षांना समान न्याय मिळावा यासाठी आमची ही लढाई आहे आणि आम्ही ही लढाई कोर्टापर्यंत सुद्धा लढण्यास तयार आहोत. माझी अशी मागणी आहे की जर बँक आधार कार्डला जोडले, सगळं आधार कार्डला जोडले तर मतदार याद्या आधार कार्ड. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि LK सरतापे, म्हसवड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.